नमस्ते मंडळी, शीतल लाईव्ह चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत घोटलेली वांग्याची भाजी. तर त्याच्यासाठी मी बारीक एक कांदा कापला आहे, लसूण घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट, तमालपत्र घेतलं आहे, थोडंसं जिरं घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे आणि ते आपल्याला सगळं त्याच्यात टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण इकडे कट केलेले वांगी होती ती टाकून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आणि ते आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अशी वांग्याची भाजी आमच्याकडे लग्नामध्ये असते. आमच्या खानदेश भागामध्ये वरणबट्टी आणि वांग्याची घेतलेली भाजी हे असा मेनू असतो तिथे. तर वांगे चांगले परतवून घेतलेले आहे. आता आपण चला त्याच्यात मसाले टाकूया. तर लाल तिखट टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे, गरम मसाला टाकायचा आहे. तर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाकू शकता किंवा धने पावडर असेल तर धने पावडर टाकू शकता. याच्यामध्ये आपल्याला आमचूर पण टाकायचं आहे. आता सध्या माझ्याकडे नाही आहे. तर हे सगळं टाकल्यानंतर परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे. तर असं पाणी टाकल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या घेतल्यानंतरच आपल्याला लगेच ही भाजी तयार होते. तर ही भाजी आमच्याकडे लग्नांमध्ये इतकी असते, भरपूर असते आणि हिला जर लग्नामध्ये खाल्लंच नाही तर लग्न वाटतच नाही. तर आमच्या खानदेश भागाची आंगण शान म्हणजे घोटलेली वांग्याची भाजी आहे. तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही. तर इकडे आता आपली घोटलेली वांग्याची भाजी झालेली आहे. तर आपण आता तिला मॅश करून घेणार आहोत. तर अशी वांग्याची भाजी नक्की ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि मी मूळची आहे जळगावची. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघता आहे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि वांग्याची रेसिपी बघू शकता तुम्ही की आता झालेली आहे. तर ही वांग्याची भाजी तर झालीच आहे. तर आपल्याला अजून दुसऱ्या पद्धतीची वांग्याची भाजी बघायची आहे. कारण घरामध्ये नुसतीच वांग्याची भाजी कुणाला आवडते कुणाला आवडत नाही, म्हणून त्याच्यामध्ये आपण वाटाणे टाकून दुसरी भाजी तयार करणार आहोत. तर ही रेसिपी तर माझी झालेलीच आहे. तर घोटलेली वांग्याची भाजी तर तुम्ही बघितलीच आहे. तर याच्यात फक्त मी बटाटे आणि वाटाणे टाकलेले आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे. तर या भाजीला बनवण्यासाठी मी थोडंसं लसूण, कांदा, हिरवी मिरची, टमॅटो, कढीपत्ता, आपले घरचे मसाले हे सगळं वापरून मी इथं वांगे बटाटा वाटाण्याची भाजी बनवलेली आहे. तर दोघी भाज्यांपैकी तुम्हाला कोणती भाजी आवडली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय फ्रेंड्स.